तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भात तर्कवितर्क लढवले जात आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणी संदर्भात वकिलांसोबत चर्चेसाठी शिंदे दिल्लीत गेल्याचं कळत आहे। त्याचबरोबर दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला किती फटका बसेल, राज ठाकरे यांच्यासोबत शिंदे सेनेच्या युतीबाबत चर्चा झाल्याचंही कळत आहे। या संदर्भात देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आता जाणून घेतोय। बघा, शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतच्या सुनावणी संदर्भात वकिलांसोबत चर्चा झाली असल्याची देखील माहिती मिळते आहे। महापालिका निवडणुकांबाबत देखील चर्चा झाली असल्याचं कळत आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला किती फटका बसेल यावर सुद्धा खलबत झाली असल्याचं कळत आहे। राज ठाकरेंसोबत शिंदे सेनेच्या युती संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे। इतर कुठल्या नेत्यांना सोबत घेतल्यास मराठी मतांचं विभाजन होईल हा देखील मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे। तर राजकीय तर्कवितर्क जे आहे ते सध्या लढवले जात आहे, ते देखील कारण एकनाथ शिंदे यांनी दिल्ली वारी केलेली आहे आणि त्यानंतर हे तर्कवितर्क जे आहेत ते लढवले जात आहे। महत्त्वाचा मुद्दा जर आपण बघितला तर हे तर्कवितर्क लढवणं देखील तितकंच या ठिकाणी महत्त्वाचं आहे, कारण ठाकरे बंधू यांनी एकत्र आल्यानंतरच खरं तर दिल्ली वारी झाली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, एकीकडे आपण पाहतोय ठाकरे बंधू एकत्र येताना दिसताय, हळूहळू युतीची ही चर्चा सुरू झाली आहे, तर दुसरीकडे आता महायुतीमध्ये मात्र चलबिचल आहे। काय अपडेट या संदर्भात? नक्कीच आपण बघतोय की एकनाथ शिंदे हे दिल्लीमध्ये गेले होते, ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत। दुसरीकडे एक प्रश्न आहे की सुप्रीम कोर्टमध्ये धनुष्यबाण या चिन्हासंदर्भात लवकरच निर्णय देखील अपेक्षित आहे। त्या संदर्भात केस देखील सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टी संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती आहे। दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे महाराष्ट्रातील असलेल्या मराठी टक्क्यांसंदर्भात देखील दिल्लीमध्ये या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली असल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते। धन्यवाद वैदेही, दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।